साक्री शहरातील गोल्डी चौकात झालेल्या चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्याचा फक्त 24 तासांत पर्दाफाश करत साक्री पोलिसांनी पुन्हा एकदा आपला तत्परतेचा ठसा उमटविला आहे। दिनांक 29 ऑक्टोबर 2025 रोजी पहाटे 2:30 वाजता सुमारास पिपळनेर येथील शोभाबाई कैलास गांगुर्डे या महिला आपल्या पतीसह शिरपूरहून पिपळनेरकडे जात असताना साक्री शहरातील गोल्डी चौकात थांबल्या होत्या। त्यावेळी त्यांच्या पतीने पाणी घेण्यासाठी टपरीवर गेल्याच्या क्षणी 2 अज्ञात इसम मोटारसायकलवर आले आणि शोभाबाई यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र जबरीने हिसकावून फरार झाले। शोभाबाईंनी तत्काळ साक्री पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला। त्यानंतर पोलीस निरीक्षक दीपक वळवी यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने तातडीने घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि संशयितांचा शोध घेत त्यांना अटक केली। या प्रकरणात दशरथ रंगनाथ भावरे व 29 राहणार गढी भिलाटी तालुका साक्री, भूषण दीपक सोनवणे व 29 राहणार रुपाईनगर साक्री यांना अटक करण्यात आले आहे। पोलिसांच्या कसून चौकशीनंतर दोन्ही आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांच्या ताब्यातून सोन्याचे मंगळसूत्र, 2 वाट्या आणि 3 मणी असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। ही कारवाई श्रीकांत धिवरे पोलीस अधीक्षक धुळे, अजय देवरे अपर पोलीस अधीक्षक, संजय बाबळे उपविभागीय पोलीस अधिकारी साक्री यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दीपक वळवी, PSI महेश घायतड, असई बापू रायते, पोलीस हेड कॉन्स्टेबल उमेश चव्हाण, अनिल शिंदे, मयूर चौधरी आणि नारायण चव्हाण यांनी केली।